नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुदेव दत्त. गुरु हा आपल्या जीवनाचा खरा मार्गदर्शक असतो. अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आणि अशा या गुरुतत्वाचं महत्त्व समजावून सांगणारा एक अद्भुत, पवित्र आणि दिव्य ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. या ग्रंथाचे पारायण केल्याने मन शुद्ध होतं, संकट दूर होतात आणि आपल्याला गुरूंची कृपा लाभते. पण हे पारायण करताना काही शास्त्रशुद्ध नियम पाळणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे आणि त्याचे काही नियम. अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांमधून वर्णन करण्यात आले आहे. पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर जाणून घ्या हे काही नियम. गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत, तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप, महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते. गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या ही 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड. त्यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे पूर्ण केले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. तर पारायणाची तयारी कशी करावी ते आता पाहूया. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आणि 1 गाय म्हणजे श्री दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाची फुले, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे वस्त्र, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. प्रमुख दरवाजात तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती देखील पेटती ठेवावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम अथर्वशीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री जप करावा. 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा अथवा दत्त मंत्र म्हणावा. शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी पुढील नियम पाळावेत. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्राचे वाचन
पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. पारायणाच्या वेळेस उपवास करू नये, पण दोन्ही वेळेस म्हणजेच सकाळ आणि संध्याकाळ एक धान्याचा फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेरचे खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे. ते अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत कशी आहे ते आता पाहूया. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9 चे वाचन करावे. दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21, तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29, चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35, पाचव्या दिवशी अध्याय 36 ते 38, सहाव्या दिवशी अध्याय 39 ते 43, सातव्या दिवशी अध्याय 44 ते 53. श्री गुरुचरित्र सप्ताह हे 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचे असते. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण ह्या देखील करावयाच्या पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ याकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे. पलंगावर किंवा गादीवर झोपू नये. हे देखील जाणकारांना माहीत असावे. श्री गुरुचरित्र हे 3 दिवसीय वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण हे 7 दिवसाचे करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव असे साधन आहे जे शुभफल प्राप्ती देते असे सांगण्यात येते. तर अशा प्रकारे श्रद्धा, नियम आणि पूर्ण भक्तिभावाने केलेलं श्री गुरुचरित्र पारायण हे भक्ताच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणतं. गुरूंची कृपा ज्याच्यावर होते त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू नाहीशा होतात आणि जीवनाला एक नवी दिशा मिळते. म्हणूनच भक्तांनो, हे पारायण नक्की करा, पण पूर्ण निष्ठा आणि शुद्ध मनाने करा. तर मंडळी, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणा, श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांवर गुरूंची कृपा सदैव राहो. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.